दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्याच्या नादात पारनेर शहरातील 4 रस्त्याचे काम रखडले. राजपथ इन्फ्रा कंपनीचा अजब प्रकार. बातमी पारनेर येथून. देवी भोयरे फाटा ते खडकी हा सुमारे 300 कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम राजपथ इन्फ्रा कंपनीने स्वतःच्या ऐवजी दुसऱ्या ठेकेदारांना वाटून देताना चिंचोली घाट ते पारनेर शहर व मुंगशी फाटा रस्त्याचे उपठेकेदाराच्या वादात रस्ता काम रखडले आहे. यामुळे पारनेर शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमधून मार्ग काढताना अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे श्वसनाचे विकार वाढले आहेत. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा पारनेर शहरातील व्यापाऱ्यांनी केला आहे. आज आपण या पारनेर शहरामध्ये नवी पेठेमध्ये आपण इथं उभा आहोत. माझ्या शेजारी सगळे पारनेर ग्रामस्थ आहेत. या पारनेर जो मुख्य रस्ता आहे इथं तो ते किल्ला संकुल यापर्यंतचा रस्ता आहे पूर्णपणे उखडलेला आहे आणि सगळ्यांची हा रस्ता जेव्हा खड्डे पडले होते त्यावेळेस त्या खड्ड्यामध्ये या बांधकाम विभागाने असतील किंवा ठेकेदार असतील त्यांनी तिथं सिमेंटचा थर दिला, त्यानंतर मातीचा मुरमाचा असे थर दिले आणि त्या मुरमाच्या मातीच्या थरामुळं या परिसराला सगळे सिमेंटची धूळ, मातीची धूळ, मुरमाची धूळ याचं सामोरं जावं लागते. या धुळीमुळं या परिसरातले जे व्यापारी आहेत, नागरिक आहेत त्यांना श्वासनाचे त्रास सुरू राहिले. डोळ्यांचे मागाशी डोळा साहेबांनी सांगितलं की श्वसनाचे आणि डोळ्याचे त्रास सुरू राहिले. नुसतं एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार या निमित्ताने होऊ राहिलेले आहेत. हा खूप मोठा धोकादायक प्रकार या निमित्ताने पारनेरकर अनुभवत आहे. दुसरं असं की हे काम हे राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि या राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या हे काम जे दिलं आहे त्यांच्या या आडमुठेपणामुळे त्यांचं काम असं आहे की दुसऱ्या ठेकेदाराला काम द्यायचे. म्हणजे स्वतः हे काम घेतलं आहे पण स्वतः काम न करता दुसऱ्या ठेकेदाराला काम द्यायचं आणि त्या कामाच्या वादामध्ये हा रस्ता गेली वर्षभर अडकलेला आहे. म्हणून सोमवारी पारनेर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी साकाशी डाऊट यांच्या दुकानासमोर रास्ता रोको करून पारनेरचा हा परिसर आपण बंद करणार आहोत. आणि या ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आपली विनंती आहे या रस्त्याला किमान तात्पुरतं तुमचं रस्त्याचे सुविधा डांबरी लेअर द्या. डांबरी लेअर दिल्यानंतर इथली धूळ किमान होईल. पाणी मारणे हा उपाय नाही तर याच्यावर खड्ड्यावर सुद्धा उपाय झाला पाहिजे. त्यामुळे याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा सोमवारी रास्ता रोको होणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी विजय डोळ, पारनेर येथील नवी पेठ या रस्त्याच्या लगत आपला रहिवासी आहे. गेले वर्षभरापासून पारनेरच्या ADCC बँक ते गणपती फाटा किंवा क्रीडा संकुल हा रस्ता इतका अत्यंत खराब झालेला आहे. अत्यंत खड्डे पडलेले आहेत आणि ते खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाने सिमेंट टाकून बुजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही सक्सेस झाले नाही. त्यामुळं त्या सिमेंटची धूळ प्रचंड गेली वर्षभर सगळे नागरिक सहन करत आहेत. माझंच प्रत्यक्ष उदाहरण घेतलं तर माझ्या डोळ्याचा आजार प्रचंड वाढला आहे आणि जवळजवळ 2,500पेक्षा जास्त खर्च मी आत्तापर्यंत डोळ्याला केलेला आहे. आणि सगळेच नागरिक डोळ्याच्या त्रासाने श्वासोच्छवासाच्या त्रासाने त्रस्त झालेले आहेत. दुकानदारासुद्धा इतके त्रस्त झालेले आहेत आणि दुकानाची धूळ त्यावर गिरायकावर सुद्धा परिणाम झालेला आहे. त्यामुळं प्रशासनाने तातडीने हा रस्ता हाती घेऊन लवकरात लवकर करावा, नाहीतर त्यासाठी पारनेरकर ग्रामस्थ आणि सदर ह्या नवी पेठेचे रहिवासी आणि दुकानदार हे तीव्र आंदोलन करणार आहेत. याची प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती. पारनेर शहरामध्ये हिंदचौक रस्ता ते क्रीडा संकुलपर्यंत या पारनेर शहराचा मेन रस्ता असून या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे येणाऱ्या वाहतुकीसुद्धा अडथळा होत असून ग्रामस्थांना याच्या धुळीमुळं आणि खड्ड्यांमुळं बऱ्याचशा आजारांना सामोरं जावं जाईल. दररोज अनेक शाळकरी विद्यार्थी देखील पारनेर येत असतात. त्यांना येताना अपघात होण्याची शक्यता आहे आणि या रोडलगतची दुकानं आहेत. या दुकानामध्ये दररोज धूळ जाऊन त्यांचं आर्थिक देखील नुकसान होतं आहे आणि शारीरिक देखील पण नुकसान होत आहे. त्यामुळे आज गावातील सर्व व्यापारी तसेच ग्रामस्थ एकत्रित येऊन आज निवेदन देत आहोत की हा रस्ता जर लवकरात लवकर दुरुस्त नाही केला तर सोमवारी दिनांक 23 मार्च 2026 रोजी याच रोडवरती मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ एकत्रित येऊन रास्ता रोको करण्यात येणार आहे. आणि जोपर्यंत काही तोडगा निघत नाही तोपर्यंत रास्ता रोको करण्यात येईल. याची दखल लवकरात लवकर शासनाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी आणि याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी असे आवाहन सर्व ग्रामस्थांतर्फे करण्यात येईल.
पारनेर शहराच्या या मध्यवर्ती असणाऱ्या नवी पेठेच्या या रस्त्याला सुपा देवी भोयरे या जोड रस्त्याचं काम चालू असताना गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची फार बिकट अवस्था झालेली आहे आणि ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन होत आहे। या ठिकाणी अनेकांना श्वासोच्छवासाचा त्रास होतो आहे, धुळीचा त्रास होतो आहे। म्हणून या ठिकाणी सर्वच पारनेरकरांनी या ठिकाणी एक संघ होऊन या रस्त्यासाठी जनजागृती अभियान या ठिकाणी राबवलेले आहे। म्हणून या ठिकाणी मी सार्वजनिक बांधकाम विभागाला या ठिकाणी विनंती करतो किंवा त्यांना या ठिकाणी ताशेरे ओढले जावं की यांनी लवकरात लवकर या पॅच बुजवून किमान तात्पुरत्या स्वरूपात तरी हा रस्ता डांबरीची पॅच बुजवून नंतर त्याच्यावर काँक्रिटीकरणाचं काम करावं। नाहीतर या ठिकाणी त्रसलेले ग्रामस्थ येत्या सोमवारी मोठ्या स्वरूपात आंदोलन करणार आहेत। या आंदोलनात आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो।